आता बातमी आहे कोल्हापूरच्या आखाड्यातली। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीमध्ये सगळं काही आलबेल आहे असं दिसत नाहीये। भाजप खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी अधिक जागा मिळाव्यात अशी आक्रमक भूमिका मांडलेली आहे। पण ही भूमिका मांडताना या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीला जमेत धरलेलं नाहीये। त्यामुळे गेल्या 20 वर्षांपासून कोल्हापूर महापालिकेमध्ये सत्तेत असणारा राष्ट्रवादी आक्रमक झालाय। राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या समोरच मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत दिलेत। बघूया। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही युतीपर्यंत निवडणुका लढवत आहोतच, परंतु ज्या ठिकाणी आपलं जमणार नाही त्या ठिकाणी आम्ही स्वबळावर कुठल्याही मित्रपक्षांच्या टीका न करता आम्ही निवडणुका लढवू। राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेले हे विधान आगामी कोल्हापूर महापालिका निवडणुकी संदर्भात बोलताना त्यांनी थेट स्वबळाचा नारा देत महायुतीच्या मित्रपक्षांना इशारा दिलाय। आता हसन मुश्रीफ स्वबळापर्यंत का पोहोचले याची चर्चा सुरू झाली आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी केलेली जागा वाटपासंदर्भातली वक्तव्य। भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी भाजप आणि ताराराणी आघाडीच्या मागल्या निवडणुकीतील विजयी 34 जागा आणि अधिकच्या 12 जागा लढवण्याची तयारी केली आहे, तसं वक्तव्यच त्यांनी केलंय। तर दुसरीकडे मागील निवडणुकीत 4 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेने 30 जागांची मागणी केली आहे। शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी ही मागणी केली आहे। काय दुभंग होणार नाही, हे सूत्र मान्य करावंच व्हावं लागेल। आम्ही आमच्या 34 जागा तर सोडणार नाही, राष्ट्रवादी त्यांच्या 14 जागा सोडणार नाही, त्यामुळे हे सूत्र मान्य करावं लागेल। यामध्ये दुभंगायचा काही प्रश्नच येत नाही। महायुतीच्या दोन्ही नेत्यांची भूमिका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या काही पचनी पडलेली नाहीये। त्यामुळेच मुंबईमध्ये झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात हसन मुश्रीफ यांनी आक्रमक भूमिका मांडत काही ठिकाणी स्वबळाचा नारा दिलाय। इतकंच नाही तर हा नारा देण्याची वेळ का आली हे देखील मुश्रीफांनी बोलून दाखवलंय। एक आहेत भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि दुसरे आहेत शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार शहराचे। आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या 81 जागा आहेत। त्यांनी दोघांनी अशी वाटणी करून घेतलेली आहे की दरवेळेला 20 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असलेला त्याला जागा शिल्लक ठेवल्या नाही। तो 80 मागतोय आणि 80 मागतोय। आणि मी किती त्यांची निवडून आले होते याचा का उल्लेख आज करणार नाही। कोल्हापूर महापालिका निवडणुकीत जागा वाटप योग्य झालं नाही तर स्वबळावर लढण्याचा इशारा राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलाय। यावर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी संयमाची भूमिका मांडली आहे। पक्षाचे प्रमुख नेते यावर अंतिम निर्णय घेतील असं सांगून आम्ही महायुती म्हणून एकच आहे अशी भूमिका नीलम गोऱ्हेंनी मांडली आहे। आणि कार्यकर्त्याची मतं जी आहेत त्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडत असतं, पण हे अतिशय सगळे सक्षम नेते आहेत आणि सगळेजण आपापल्या नेत्यांना मानतात, त्यांच्या शब्दामध्ये असतात। त्याच्यामुळे त्यातून अगदी चांगला तोडगा व्यवस्थित फडणवीस साहेब, त्याच्यानंतर माननीय शिंदे साहेब आणि माननीय अजितदादा मार्ग काढतील। पण एकदा ठरलेलं आहे की महायुती म्हणून लढायचं। आता ठरल्यावरती कशा पद्धतीने पुढे जायचं याच्याबद्दलच्या काही क्षण, काही निर्णय हे तुम्हाला सुद्धा आश्चर्यकारक वाटेल असे घडलेले दिसतील। कोल्हापूर महापालिकेत एकूण 81 जागा आहेत। या जागांमधील निम्म्या जागांवर भाजप आणि निम्म्या जागांवर शिवसेना शिंदे पक्षानं दावा सांगितलाय। यावरून राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यामुळे आगामी कोल्हापूर महापालिका निवडणुका महायुती म्हणून भाजप, शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित लढणार की स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरणार हे पाहणं ही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।